कुठे निघतोय त्या कोपऱ्यात ना? तो बघा पालावरती जातोय. हे बघा निघाला. हे बघा आता एक टेक्निक आहे, पाणी शिंपडणार त्याच्यावरती. पाणी शिंपडलं की तो लवकर बाहेर येतो. पाणी मारतंय. याला न्यायचं आपल्याला खेकडी बारडायला. हा म्हणजे हे नेहमी पकडणार आहे. मी कधीतरी येतो गावाला, वर्षातून एकदा दोन. सर हे आमचं घर आहे. हे आमचे म्हणजे आजोबांचे 6 आजोबा होते. 6 आजोबांचे 6 घर आहे इथं. आईन ते वरती गेलेत शेताकडं. आई वडील शेतात गेलेत. सर हा माझा मुलगा आहे ध्रुवा. तर मी ज्या ज्या वेळेला गावाला येतो ना, व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना, तर तो माझ्या बरोबर नेहमी असतो. नको चहा पेल्या मग जवळ होते छातीला नाही. सकाळ सुपी तू न रात घासता पार. आता नाही रे, उन्हात नाही जमत. गावात रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. रेंज जेव्हा असं दूर उंच ठिकाणी जाईन तेव्हाच रेंज येते. खाली इथे घरांजवळ बिलकुल रेंज नाही. मोबाईलचा वापर क्वचित होतो, त्यामुळे संपर्क होत नाही ज्यादा. कसे पकडणार खेकडे? भरडून. कसा आवाज कसा येतो? अरे बॅग माझी. नाही ते देणार ना आपल्याला. शेताकडे थांबतील तिथं. तुला माहिती कुठे चालले ते? हा तिकडे काय? तिकडे जास्त भरडलेले आहे म्हणे. अच्छा अच्छा. मिळायचं नाही आमचे, म्हणजे इथं कमी लोक आहे. अच्छा. कडक ऊन आहे रे एकदम. सकाळी थंडी वाजते आणि दुपारी कडक ऊन आहे, एकदम कडक. हा वारं चालू आहे म्हणून थोडंसं बरं वाटतं. सगळीकडे मेहनत आहे नाही, बिना मेहनतीचं काही मिळत नाही आरामशीर. त्या दिवशी आम्ही त्या पार माचीच्या वर गेलेलो. हा त्या बाजूने आपल्या शेताच्या त्या बाजूने. अच्छा. इकडून चालवा. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. भरडल्या? ओ नो, ऑलरेडी भरडले आहेत का? इकडे आपल्याला जायचं होतं, इकडे ऑलरेडी भरडलीत खेकडी, त्यामुळे आता इथे काही फायदा नाही आहे. तर दुसरं लोकेशन आहे ते जरा वरती आहे, तर तिकडे जाणार आहोत आपण. ऊन असलं डेंजर आहे ना, बापरे बापरे, म्हणजे कडक ऊन आहे, असे चटके बसत आहेत. हे बांबूचे झाड पण वाळलं पूर्ण. रस्ता बघा एकदम रानातूनच आहे. असं लांबून बघितल्यावर तर फार एकदम मोकळं पटांगण दिसतं. पटांगण नाही पण रान दिसतं, मोकळं रान दिसतं. पण आता इथं आल्यावर विश्वास होत नाही की एवढं डेन्स आहे म्हणून. हे बघा, या सगळ्या कोरड्या झालेल्या झुऱ्या आहेत. पावसाळ्यामध्ये इथनं पाणी वाटतंय. तर या झुऱ्यांमध्येच ते खेकडे लपलेले असतात. ऑलरेडी आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं आहे. पण काय की ही जागा जरा रिमोट आहे ना, इकडे थोडेच घरं आहेत, थोडीच लोक राहतात आणि त्यांना दुसरं साधन म्हणजे जेव्हा पाहुणे येतात तर दुसरं साधन नाही आहे की काही आणावं. म्हणजे गावरान कोंबडी एक आहे पाहुण्यांसाठी, किंवा मग खेकडे वगैरे म्हटलं तर फार लांब जावं लागतं. त्यामुळे ते डायरेक्ट इकडे भरडायला येतात. म्हणजे पाहुणे आले की चला भरडायला, त्यामुळे खेकडे जरा कमी मिळत आहेत. इकडं झुऱ्यांचे नाव कसे आहेत बघा, वाघदरा झुरी, भुताची झुरी, ताईत बुवा. ताईत का? हां, ताईत बुवा. आपण वाघदऱ्याच्या झुरीमध्ये आलोय. बाबू आहे आपल्यासोबत, आदिवासी बाबू. तर त्याचं काही काम होतं तर त्याने आपल्याला इकडे बोलून घेतलं होतं आणि त्या निमित्तानेच आपण मग खेकडे भरडायला चाललोय. कुठं ही एक वरती जायचं का? इथूनच सुरुवात करायची. युजली काय होतं की खेकडे आपण भरडतो, खेकडे थोडे बाहेर येतात, मग आतमध्ये पळतात. पण यांनी ना एक टेक्निक डेव्हलप केली आहे. ती टेक्निक पण तुम्हाला पुढे कळेल, जेणेकरून खेकडे लवकर बाहेर येतात. फायनली खेकडे भरडायला सुरुवात झाली बघा. इकडे बघा स्वप्नील भरडतोय खेकडे. इकडे बघा किशोर आहे. इकडे बाबू आहे, आदिवासी बाबू यूट्यूब चॅनल. आणि इकडे बघा ध्रुव आहे.
पकड बच्चा, मोठा पकड. हे बघा खेकडा निघायला लागला तिकडे पुढे कोपऱ्यामध्ये. हे बघा पालावरती जातोय. हे बघा निघाला. हे बघा आता एक टेक्निक आहे, पाणी शिंपडणार त्याच्यावरती. पाणी शिंपडलं की तो लवकर बाहेर येतो. पाणी मारताय, पाणी मारताय. आली 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 आली, चांगली साईज आली. दाखव जरा इथे. आलो आलो, एकच सेकंड. मस्त साईज मिळाली. इकडे बाबा बाबू भरडतोय, तिकडे ध्रुव भरडतोय, आणि इकडे हे बघा आलं बघा इकडनं. वरती आलाय. वो मोठा आहे वाटतं, चांगली साईज आहे. वा साईज आहे रे, चांगली साईज आहे. एक नंबर साईज. दुसरा खेकडा मिळालाय, साईज पण चांगली आहे. बाबूनी पकडलाय, आदिवासी बाबू यूट्यूब चॅनल. लगेच मोडून टाकला. अरे मोड आहे ना. हम क्यों पीछे रहे. कसं बाहेर येते बघा पाणी. पाणी मारलं की लवकर बाहेर येतात. शूट घेणं थोडं अवघड पडतंय, पण घेतो. एकदम कंजेस्टेड एरिया आहे. खेकडा मिळाला, तिसरा खेकडा मिळालाय. कुठे. अच्छा इकडे बघा आला बघा. कसे बाहेर येतात बघा. परत जायला लागली की थोडं पाणी मारायचं त्यांच्यावरती, ते परत जात नाही. हे आला. एकच नंबर. बारीक आहे थोडासा. थांब थांब पकडून थांब. थोडं बारीक. हे कोणते खेकडे आहेत एक्झॅक्ट. गिळंदी आहे काही. गिळंदी आहे ना. दगडावर दगड घासल्यामुळे ना असं जळायचा वास येतोय. वासाने पण येतात का. ॲक्च्युली मला पण भरपूर खेकडे पकडूशी वाटतंय, पण काय होतं की मी पकडायला गेलो ना तर इकडनं खेकडा निघतोय, तिकडनं खेकडा निघतोय, आणि मग कॅमेरा आपल्याला तिकडे फिरवता येत नाही, आणि खूप सारे सीन जे आहेत ते मिस होत आहेत. आओगे जब तुम साजे. वाह वाह. बहुत सताया, बहुत सताया. हे बघ खिशातच ठेवायला लागला हा तर. स्वप्नील चुकीच्या जागी चावल. हे बघा याने काय केलंय, आता तो आवाज रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. आता जे हे करत होते ना मोबाईल मध्ये, तो आवाज रेकॉर्ड करून ठेवला. 1 मिनिट बंद कर. मोबाईल मध्ये तोच दगड घासायचा आवाज येतोय बघा. पकडताना बंद घासलेला आवाज. आ गए ठाकुर, क्या लाए हो. पानी.
पानी का कमाल देखिए। आ ही गया। वाह रे, साइज है रे, साइज है साइज, खतरनाक साइज। मादी आहे? हा मादी। हा का? भरडून आहे ना बरेच खेकडे म्हणजे घाबरून आतमध्ये पळाले तर लवकर बाहेर येत नाही, तर आता लोकेशन चेंज करूया, वरती चढून जायचं। आता वरच्या साईडला जाणार आहे। इकडे आपण पकडले ते खेकडे, एवढी मेहनत करून 5-6 खेकडे मिळालेत। आणि अशा जागी काय होतं की हे कॅमेरामुळे ना, हेड कॅममुळे समोरचं मला दिसत नाही टोपीमुळे। बापरे कसं आहे चढायला हे। हा चढतो ना, काय होईल, फार फार तर पडून जाईल खाली अजून। हात देऊ का? नाही, आज हात देशील, उद्या उद्या काय, उद्या कोण हात देईल मला? कोणत्या? हे घेऊन खाली पडेल मी। थांब, तुला घेऊन पडेल नाही तर मी चढलो की। कोई भी साया नहीं राहों में, तेरे लिए मेरे लिए कोई नहीं रोने वाला। भरडलंय का? अरे अरे अरे, हमसे पहले कोई मौज मार के चला गया। कसं कळतं भरडलंय? हे बघा भरडलेले खेकडे कसे ओळखतं बघा, दगडावर दगड ठेवलेला आहे तिथे ऑलरेडी। ते तिकडे पण आहे, 3 जागे, फार 3-4 जागे। दया, इसका मतलब समजते हो। का? अनफॉर्च्युनेटली ज्या ज्या जागा आपण चेक केल्या ना, 2-3 जागा चेक केल्या, तिकडे काही खेकडे आपल्याला मिळाले नाही। ऑलरेडी तिकडनं खेकडे पकडून नेले होते, पण रेसिपी पुरता पुरेसे खेकडे झालेत, त्यामुळे आपण आता घरी परततोय आणि बघूया बाबूच्या आई कशा प्रकारे रेसिपी बनवतात त्याची खेकड्यांची। तिकडे बापरे, इथून फार इथपर्यंत बरंच मोठा आहे। काय असू शकतं? घोणस? कोणाला पण विचार, का दिसली की सगळे लोक नागच म्हणतात। आपल्या शेताच्या तिथल्या ना, हा, त्या पण जुऱ्या सगळ्या भरडलेल्या असणार, त्याच्यामुळे हा इकडे घेऊन आला। खेकडे कमी मिळाले, पण मेहनत जी ना ती तिप्पट करावी लागली। 2 वेळा आपण खेकडे पकडले, म्हणजे मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, पण एवढी मेहनत घ्यावी नाही लागली। आज तर तुफान, ऊन बिन सगळं, आणि इतकं फिरलोय ना, सगळीकडे भरडून ठेवलं होतं, त्यामुळे खेकडे आपल्याला मिळाले नाही, फार लिमिटेड खेकडे मिळाले, पण रेसिपी होऊन जाईल। बापरे, मागच्या वेळेस बघा किती पकडलेले यांनी, त्यामुळेच आज मिळालं नाही, खरी गोष्ट आहे ना। हा, एवढी मिळाली होती, बापरे। काय केलं याचा? वाटून घेतली? हा, 3 वाटे केले। आई आहे? एक मिनिट, ते बघू दे, असं कसे डोळे बघ कसे दिसतात त्याचे, लाल लाल। माती बघा, हे ओलली त्या बिळातली होती, माती लागलेली आहे, असं गाळ। ठीक आहे, नख काढून घेतो ना। हा, या पांगड्या त्याच्या धुवून घेऊ तसं। माती भरपूर असते ऍक्च्युली यांच्यावर, तर ती धुवून घ्यावी लागते, त्यामुळे फोडायच्या अगोदर मस्तपैकी खेकडे धुवून घ्या आधी। फोडायला काय म्हणता तुम्ही? उचकून घ्यायचं? उचकून घ्यायचं, कावट्या उचलून घ्या आता। कवट्या उचकून घ्या। हे खेकडे ऍक्च्युली गिळंदी लहान असतात, त्यामुळे मांदा पण कमी असतो। जे जास्त लाल दिसतं ना, ऑरेंज, ते अंडी आहेत, आणि हा पिवळावाला जो हा मांदा आहे, अंडी। बटाटे नेहमी घालता खेकड्यामध्ये तुम्ही? या खेकड्यांमध्ये, काळ्या खेकड्यांमध्ये नाही घालत। नदीच्यात नाही घालते बटाटा, वडेच करायचे। मी बटाटा पहिल्यांदाच बघतोय। ते म्हणजे मूळ कारण काय खेकड्यात बटाटा टाकायचं? टाकीत टाकायचं।
हा कोणता कोणता मसाला आहे? कांदा मसाला, कांदा मसाला, मिरची पावडर आणि जाड मीठ आहे का? खडे मीठ काळं मीठ, आणि कोथिंबीर, हळद पावडर, कोथिंबीर, तेल. हा गोड तेल. अच्छा, वाटणमध्ये पण कांदा आणि तळून पण घेतात कांदा. हे कांदा लसूण पावडर, हा कांदा लसूण पावडर, मिरची पावडर, हळद पण होती वाटतं ना त्याच्यामध्ये, हा हळद पण आहे. कोथिंबीर. हे असं मी पहिल्यांदाच पाहतोय. तुम्ही असंच बनवता का? हा नाही तर पेन द्यायचं. टाटा. वाटलेला मसाला मिक्सरमध्ये वाटला होता, कारण की मावशी जे शेतातून काम करून येतात तर ते फार गळून जातात, म्हणजे इतकं काम असतं शेतामध्ये. त्यानंतर परत पाट्यावर वाटायचं म्हटलं ना. मीठ घातलंय ना शेवटी. वाटणामध्ये काय काय होतं? खोबरं, कांदा आणि कोथिंबीर. 10-15 मिनिटातच शिजन, मग भाकरी बनवते. शेती वगैरे आधीपासूनच करतात? शेतीच करायला लागले. लग्न झाल्यापासून शेतीच. 9 वाजता जायचं घरातलं उरकून, 9 वाजता शेताला गेलं का मग शारड 2-4 येते चारायची, मग त्यांना पाणी बिणी पाजायचं, मग सावलीला बांधून टाकायची. मग शेतात पाणी भरायचं, थोडंसं बागा येते त्याला पाणी भरायचं, काही खुरपाय लागत. मग हरभरा थोडा होता तो काढला. आता आजला बेनग खुरापला काही खत मारून पाणी भरलं. थोडा हरभरा राहिलाय तो लागन काढाय परत. पाणी आधीपासूनच होतं इथं का आधी नव्हतं? नाही पाणी नव्हतं आधी. मग पोराने बोर घेतला. मग आधी पाणी कसं आणायचं? पाणी मग असं गाड्यावर न्यायला लागायचं. बैलगाडा असायचा. बैलगाड्या मग वर शेताला पाणी न्यायला लागायचं. आपलं ते आंब्यांची झाडं लावली त्यांना पाणी घालाय, जनावरांना पाणी गाड्यावर न्यायला लागायचं. डोक्यावर पण न्यायला लागायचं पाणी, लांबून असं एरीवरून डोक्यावर आपलं न्यायचं, मग त्या झाडांना घालायचं. पहिले काय काय पिकवत होते मग तेव्हा? एवढं त्रास होता तेव्हा, पाणी नव्हतं तेव्हा? तर नुसतं बिनूक पेरायचा पावसाळ्याला. भुईमुग? हा भुईमुग पेरलं का तो काढला का मग शाळू पेरायचं. 2च पिकं याची, एक पावसाळ्याचं पिकं, एक जरा हिवाळ्यात थंडीत शाळू याचा. कधी असं झालं की पाणी नव्हतं आधी, म्हणजे उन्हाळ्यात कधी कधी व्हायचं ना असं पहिले? हा नसायचं पाणी. तेव्हा पार लांब असे नदी वड्याक जनावर पाणी पाजाय न्याय लागायची. म्हणते तिला काय म्हणता? काठवट. काठवट. किती वर्ष जुनी ही? ती पण माझ्या लग्नाच्या आधीची, आमच्या सासूच्या याची आहे पार. काय बटाटा शिजला का बघता? हा बटाटा शिजला का बघा, ते शिजलंय. झालं? हा हे झालं आता कालवण. रोज जाता का खेकडे धरायला? नाही मग मी कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा, रोज नाही जायचं. आज काय काय काम होतं शेतात मग? आज काय केलं, पाणी भरणे. पाणी भरलं आणि गुरं चारून आणली. मस्तपैकी हे बघा, पहिल्यांदाच बटाटे घालून हे आपलं खेकड्याचं कालवण खातोय. रिव्ह्यू द्यायचा प्रश्नच येत नाही. ऑफकोर्स जेवण चांगलं झालं असेल, मावशीने मस्त बनवलं असेल. आणि इकडे मी रिव्ह्यू द्यायला आलोच नाही पहिली गोष्ट. आज मी ना जी भाकर बघितली ना, ज्या साईजची भाकर बघितली आहे, तर ते मावशींनी जी बनवली होती ती आत्तापर्यंतची सर्वात मोठी भाकर होती. म्हणजे एवढी भाकर आहे ती. तो तवा पण एवढा आहे आणि त्या तव्या एवढीच ती भाकर आहे. म्हणजे 2-3 माणसं तर सहज एक भाकर खाऊ शकता, एवढी मोठी भाकर आहे. भूक लागली, दाबून भूक लागली आहे. खेकडे तर आपण आहे ना दरवर्षी पकडतो असे, पण हे कसं म्हणजे एक लिमिटेड टाइमसाठी असं काहीतरी करायला मिळतं ना. आता आणखीन 1-2 महिन्यानंतर हे सगळं अवघड होऊन जाईल. 1-2 नाही, फार तर 1 महिन्यानंतरच, कारण की एवढे खेकडे भरडतात लोक, त्या खेकडे संपून जातील. नांगा बघा दिसतोय का नाही माहिती नाही, लय लांब आहे. तुम्हाला किती मुलं आहेत? हे बघा हे केवढे भरलेले. कधी वाटलं, म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये. मला वाटलं थोडं कमी वगैरे असेल, आणि एकदम भरलेलं आणि गोड मांस आहे हे. आपल्याकडच्या कोंबड्या बाजरीची भाकर आणि चुरून जर नाही खाल्लं तर मग काय मजा. बाजरीची भाकर. पेंदा बघा, जसं बाबूने सांगितलं होतं चावून डायरेक्ट खायचं म्हटलं. बघूया ट्राय करून. चुकायची काय गरजच नाही, इतका क्रिस्पी झालाय ना तो. भाकरीसोबत पेंदा खाऊया. बाबू म्हटलं की हिरड्यानं टोचत नाही तसं पेंदा. अगदी बरोबर बोलला. परत एकदा सांगतो, आदिवासी बाबू यूट्यूब चॅनल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. एकदा नक्की त्याचे व्हिडिओज बघा आणि आवडले तर प्लीज 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 सबस्क्राईब करा.
होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अलॉट. ध्रुव कसं पितो चहा? असं प्यायचं बघ, फुकून फुकून. फुकून पे ना जरा. फुकून नाही, वरपून. काय म्हणतात त्याला? वरपून. वरपून. हे अरे तशी का गरम आहे जरा गार होऊ दे मग पी. तिखट मलाच लागतंय का? नाही नाही मला तिखट नाही. तिखट लागतं मला वाटलं. म्हणजे आईचं कालवण तेवढं तिखट असते. झणझणीत.